धुळे जिल्ह्यामध्ये 3,50,000 हेक्टरवर खरीप पिकाचं नियोजन केलं जात असतं। आतापर्यंत जवळपास 85% पेरण्या या पूर्ण झालेल्या आहेत। आपण बघू शकतो की या ठिकाणी आता शेतकऱ्यांकडून शेतीची कामं आवरली जात आहेत। या ठिकाणी जर विचार केला तर या ठिकाणी 3,50,000 हेक्टरपैकी 1,75,000 हेक्टरवर कपाशीची लागवड करण्यात आली आहे। तर त्या पाठोपाठ यंदा कपाशी कमी होऊन या ठिकाणी मका पीक हे वाढलेलं आहे। या ठिकाणी मक्याची 1,15,000 हेक्टरवर पेरणी झालेली आहे। मात्र असं असलं तरी अद्यापही शिंदखेडा आणि त्याचबरोबर धुळे तालुक्यात मुसळधार पाऊस झालेला नाही। शिरपूर आणि साक्रीमध्ये देखील पाऊस मुसळधार झाला असला तरी तो पिकांना योग्य असा नाही। एकीकडे शेतकऱ्यांना बियाणे भेटत नाहीत, एकीकडे युरिया भेटत नाही, त्यामुळे शेतकऱ्यांना आंदोलन करण्याची वेळ आलेली आहे। रोगराई देखील पसरलेली आहे आणि पावसाने ओढ दिल्यामुळे या भागातला शेतकरी संकटात सापडलेला आहे। 85% पेरण्या पूर्ण झाला असला तरी मोठ्या प्रमाणात पावसाची अपेक्षा शेतकऱ्यांना आहे। येणाऱ्या काही दिवसात मोठ्या प्रमाणात पाऊस पडावा, मुसळधार पाऊस पडावा अशी अपेक्षा शेतकऱ्यांकडून व्यक्त होत असतानाच दुसरीकडे मात्र रोगराईने देखील शेतकरी संकटात सापडला आहे। त्यामुळे चांगला पाऊस पडून रोगराई दूर व्हावी अशी अपेक्षा शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे। मनीष मासुळे, TV9 मराठी, धुळे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।